तर नरसापूर घटनेच्या नंतर राजकीय वर्तुळातनं तीव्र संताप व्यक्त होतोय। नराधमांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। महिला आणि मुलींसाठी महाराष्ट्र असुरक्षित झालाय असं अंधारे यांनी म्हटलंय। तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी अविनाश अभ्यंकरांनी केली आहे। पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही। ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली। आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं। त्या नीचाला, त्या नालायकाला ज्या यातना त्यांनी त्या चिमुकलीला दिल्यात ना त्यालाही कळल्या पाहिजे। नुसती फाशी देऊ नका त्याला। माझी खास करून सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी विनंती आहे की काय तुमच्या ज्या डिग्री असतात ना 3rd डिग्री 4th डिग्री, ही टोकाची जी डिग्री आहे ना, कारण त्यांनी आधी असं 2-3 वेळा केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये, जामिनावर तो सुटला आहे। माझी खास करून वकील संघटनेला विनंती आहे, थोडी जरी जाण असेल, महिलांबद्दलचा आदर असेल, चिमुकलीला आपल्या घरातली समजावी। होय ती आपल्या घरातलीच आहे, ती महाराष्ट्रातली आहे। तुम्हाला खरं सांगतोय मी, कोणी त्याचं वकीलपत्र घेऊ नका। आणि नुसती फाशी नाही, काय शक्ती कायदा असेल, अजून कुठले कायदे असतील ना, ते यायचे तेव्हा येतील ते आणाच लवकर। अशी शिक्षा त्याला आतमध्ये ट्रीटमेंट द्या ना की त्याला पण कळलं पाहिजे यातना काय असतात, लक्षात ठेवा। पोलिसांनी आता एक धाडसाचं काम केलं पाहिजे। मागे एकदा हैदराबादमध्ये अशीच घटना घडली होती, तर पोलिसांनी त्यांना इन्काउंटर केलं होतं। मला वाटतं या समाजामध्ये धाक जर निर्माण करायचा असेल ना, तर यांना चौकामध्ये आणून यांची शिक्षा ज्याला म्हणतात ना, ते खऱ्या अर्थाने त्यांनी दिली पाहिजे।